नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी किंवा सरळ सेवा परीक्षेमध्ये एक महत्वाचा बदल करण्यात येणार आहे. या संदर्भात माननीय मंत्री महोदय आशिष शेलार यांनी अधिवेशनामध्ये एक उत्तर देताना ही मांडणी केली होती. त्यामधला महत्वाचा मुद्दा त्यांचा होता, तो होता कॅडर बकेटिंग. मग कॅडर बकेटिंग म्हणजे नेमकं काय, ही पद्धत कशी लागू होते. कॅडरचा अर्थ जर आपण बघितला, कॅडर म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा संवर्ग म्हणूया आपण त्याला, संवर्ग. आणि बकेटिंग म्हणजे काय, ते एका बकेटमध्ये आणायचे. बकेटिंग आपलं जनरल शब्द आहे बकेट. बकेटिंग करायचे, हे सगळे संवर्ग जे आहेत ना, विशिष्ट प्रकारचे संवर्ग, हे एका बकेटमध्ये आणायचे. याला म्हणूया आपण कॅडर बकेटिंग. याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, पण तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या कंबाईन एमपीएससी कडनं ग्रुप बी आणि सी ची एक्झाम ही 14 जून आणि 12 जुलैला एक्झाम होणार आहे. त्यासाठी आपली ग्रुप बी आणि सी ची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड संकल्प बॅच चालू केलेली, ज्यामध्ये तुम्हाला बघा महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम शिकवणार आहे. यामध्ये पूर्वपरीक्षेची बॅच वेगळी आहे आणि पूर्व आणि मुख्यची बॅच सुद्धा वेगळी असणार आहे. तो ऍडमिशन चालू झाली, आपण डायरेक्टली जॉईन करू शकता. यामध्ये तुम्हाला शिकवणारी जी टीम आहे ती रेपोर्टेड टीम असणार आहे. त्याचबरोबर एमपीएससी ची पूर्वपरीक्षा त्याची रेकॉर्डेड बॅच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, बातमी आली पेपरला, तुम्ही बघू शकता, लोकमतनी बातमी दिली आहे. 10 मार्च 2026 आलेली बातमी आहे. अन्य राज्यांचा अभ्यास करून परीक्षा शुल्कचे धोरण येणार. साहजिक परीक्षा शुल्क सुद्धा खूप जास्त, यामध्ये सुद्धा बदल केला जाणार आहे. या संदर्भात मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा. परीक्षांचे सुसूत्रीकरण केल्याने परीक्षार्थींना वेगवेगळे परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. आता केडर बकेटिंगचा मुख्य उद्देश पण हा आहे की परीक्षार्थ्यांना बऱ्याच प्रमाणात शुल्क भरावे लागतात. तुम्हाला माहिती असेल, आयबीपीएस टीचर्सनी एक्झाम घेतलेली आहे. पर एक्झामची, पर संवर्गाची फी हजार रुपये, 900 रुपये भरावी लागली होती. मग याचा आता उल्लेख त्यांनी करत कॅडर बकेटिंग करण्याचं ठरवलेलं आहे. ऑलरेडी काही ठिकाणी, काही राज्यांमध्ये कॅडर बकेटिंग चालतंय. महाराष्ट्र सरकार हा विचार करतोय. त्यात हा मुद्दा महत्वाचा आहे की कॅडर बकेटिंग संकल्पना आणणार म्हणजे नेमकं काय. कॅडर बकेटिंगची संकल्पना लागू करण्यात येत आहे. एका कॅडर मधील, आता कॅडर तुम्हाला मी आता सांगितलं, एक कॅडर म्हणजे काय, संवर्ग म्हणतो आपण त्याला. उदाहरणार्थ एक संवर्ग कोणता आहे, लिपिक, टंकलेखक, हे संवर्ग घेतला आपण. एका कॅडर मधील विविध पदे एकाच गटात समाविष्ट केल्यामुळे त्या कॅडर मधील सर्व पदांसाठी एकाच परीक्षेद्वारे संधी उपलब्ध होईल. त्यामुळे वेगवेगळ्या पदांसाठी स्वतंत्र परीक्षा द्यावी लागणार नाही. तसेच समान पात्रता असलेल्या पदांच्या सेवा प्रवेश नियमांतही सुधारणा करण्यात येत असल्याचे शेलार म्हणाले. आता यामधला महत्वाची कन्सेप्ट तुम्हाला सांगतो, कॅडर बकेटिंग म्हणजे काय. उदाहरणार्थ लिपिक, टंकलेखक एक पद मी घेतलं. लिपिक, टंकलेखक या पदासाठी विद्यार्थी फॉर्म भरत असतात. मग हे एक स्वतंत्र प्रशासकीय संवर्ग किंवा ज्याला आपण केडर असं म्हणतो, बरोबर, वेगळं संवर्ग आहे. तुम्ही बघितलं असेल, भरपूर सारे हे प्रशासकीय विभाग आहे, डिपार्टमेंट आहे. जसं की काही डिपार्टमेंट तुमच्या समोर मी ठेवलेले आहे. बघा, लिपिक, टंकलेखक संवर्ग असणारे प्रमुख विभाग कोणकोणते आहे. बस जसं की महसूल विभागामध्ये, रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये, तहसील कार्यालयामध्ये लिपिक, टंकलेखक लागतो. उपविभागीय अधिकारी एसडीओ कार्यालयामध्ये पण लिपिक, टंकलेखक लागतो. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा लागतो. त्याचप्रमाणे शिक्षण विभागामध्ये वेगळे डिपार्टमेंट आहे. जिल्हा परिषद असेल, शिक्षण अधिकारी कार्यालय असेल, पंचायत समिती असेल, ह्या तिघांमध्ये पण हे पद लागतंच. जिल्हा परिषद मध्ये तुम्ही बघितलं तर सामान्य प्रशासन विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, इथे सुद्धा हे पद लागतं, हे संवर्ग लागतं. पोलीस विभागामध्ये सुद्धा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय असू द्या किंवा पोलीस स्टेशनचे कार्यालयीन काम असू द्या, इथे लिपिक लागतो, क्लर्क लागतो. न्यायालय विभागामध्ये जिल्हा सत्र न्यायालय असेल, दिवाण न्यायालय कार्यालय असेल, इतर शासकीय कार्यालय जसं की समाज कल्याण विभाग आहे, कृषी विभाग आहे, पंचायत राज विभाग आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, इथे सुद्धा लिपिक, टंकलेखक, ज्यालाच आपण क्लर्क म्हणतो, याची गरज असते. मग त्या लिपिकामध्ये पण अजून त्याच्यात ग्रेड आहे, वरिष्ठ, कनिष्ठ, बरं, असे लिपिक पण असतात. मग लिपिक संवर्ग जे आहे, ज्यांचे ह्या लिपिक संवर्गाला वेगवेगळे विभाग आहेत, बरोबर की, हे विभाग आहे. मग आता एखादी ऍड जेव्हा येते, उदाहरणार्थ एक ऍड आली आहे, महसूल विभागातनं ऍड आलेली आहे, मग त्यामध्ये काय, क्लर्क ह्या पदासाठी ऍड येते. मग ह्या क्लर्क पदासाठी पात्रता जी लागते, पात्रतेचे निकष, त्याच पात्रतेच्या निकषावर परत दुसरी एक ऍड येते शिक्षण विभागाची. उदाहरणार्थ जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडनं ऍड येते, तिथे सुद्धा क्लर्क ह्या पदासाठी ऍड येते. ही आली दुसरी ऍड, याला सुद्धा पात्रता हीच लागते. ही झाली पहिली ऍड आलेली आहे, ही झाली दुसरी ऍड आलेली आहे. परत एक ऍड जिल्हा परिषदेकडनं आरोग्य विभागाची ऍड आली आहे, त्यामध्ये तिसरी ऍड आली आहे, तिथे सुद्धा क्लर्क लागतोय. बघा, क्लर्क लागतोय, पात्रता मात्र तीच आहे. पोलीस विभागात नसू द्या किंवा न्यायालयाची ऍड आली, चौथी ऍड आलेली आहे, क्लर्कचीच आहे. किंवा कृषी विभागाची ऍड आली, चौथी, पाचवी ऍड आहे. या सगळ्या ठिकाणी क्लर्कच भरायचे. पण मुलांना जेव्हा फॉर्म सुटल्यानंतर एकच विद्यार्थी, ए नावाचा विद्यार्थी आहे, हा विद्यार्थी इथे फॉर्म भरतो, 1000 रुपये देतो.
इथे फॉर्म भरतो 1000 रुपये, इथे फॉर्म भरतो 1000 रुपये, इथे फॉर्म भरतो 1000 रुपये, इथे फॉर्म भरतो 1000 रुपये. म्हणजे 5 ऍडला 5,000 अमाऊंट त्यांनी भरले. आणि ही एक्झाम वेगळ्या पद्धतीने, विषय तेच आहे, समान पात्रता आहे, समान निकष आहे, कामं पण सारखीच आहे, तरी पण एक्झाम मात्र वेगवेगळी झाली वेगळ्या डिपार्टमेंटसाठी. मग असं होऊ नये, त्या विद्यार्थ्यांची बर्डन येतं ना. मग अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये जर भरती प्रक्रिया राबवायची असेल तर त्या त्या विभागाने क्लर्क त्यांना पाहिजे असेल तर किती रिक्वायरमेंट आहे त्यानुसार भरती मागणी पत्र पाठवावं. आणि मग या संवर्गासाठी सगळ्या विभागासाठी एकच जाहिरात येणार आहे. आणि मग त्या जाहिरातीच्या आधारे त्या त्या विभागाला त्या पद्धतीने क्लर्क इथे पुरवले जाणार आहे. इथून मागे असं होतं का? नाही. इथून मागे ज्याला जेव्हा तेव्हा ऍड द्यायची, पैसे फॉर्म भरायला लावायचे, असंख्य मुलं फॉर्म भरायचे. मग असंख्य मुलांची फी सुद्धा इथे वाया जायची. एका वेळेस एवढी फी भरावी लागायची. मग यासाठीच आता काय आणलंय त्यांनी, तर त्यांनी आणलेलं आता कॅडर बकेटिंग आणलेलं आहे. सो ही संकल्पना तुम्हाला कशी वाटते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. अजूनही काही 2-4 कन्सेप्ट आहे, पुढच्या व्हिडिओत तुम्हाला नक्की सांगतो. पण एक एक कन्सेप्ट तुम्हाला समजली का मला कमेंटमध्ये पण कळवा. आणि हे जे बदल होत आहे याबद्दल तुमचं सजेशन काय, तुमचं मत काय, कमेंटमध्ये कळवा. परत एकदा जाताना सांगू इच्छितो की कंबाईन ग्रुप बी आणि सीच्या संकल्प बॅचेस चालू झाली आहे. पूर्व परीक्षेची बॅच वेगळी आहे, पूर्व आणि मुख्यची बॅच वेगळी आहे. लगेच जॉईन करा, बॅच चालू झालेली आहे. काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतर विद्यार्थ्यांना शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.